वेलकम स्टुडंट. 12th स्टँडर्डची जी बोर्ड एक्झाम आहे ती आता सुरू आहे आणि त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर जो आपला नेक्स्ट पेपर आहे फिजिक्स, तर फिजिक्सच्या दृष्टीनं आपण काही महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तर ते या व्हिडिओतून तुमच्याशी शेअर करतो. तर प्रत्येक चॅप्टर जो आहे टोटल जे 16 चॅप्टर आहेत तर त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स. तर या चॅप्टरचे प्रत्येक म्हणजे एमसीक्यू 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क्स आणि 4 मार्कचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत एमसीक्यू पासून ते 4 मार्क पर्यंतचे. तर रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर हे ॲज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून तर करा. इतर जो तुमचा क्वेश्चन आहे तेही करा, पण या क्वेश्चनवर थोडासा फोकस करा जेणेकरून तुम्हाला ह्या एक्झाममध्ये त्याचा बेनिफिट होईल आणि प्रिपरेशन चांगलं होईल. याचा अर्थ असा नव्हे की एवढेच करा, पण या क्वेश्चनवर थोडासा फोकस जास्त करा, प्रिपरेशन चांगलं करा या क्वेश्चनचं आणि या टाईपमधले इतर क्वेश्चन्स. ओके, एमसीक्यू टू 4 मार्क चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स. सो एमसीक्यू आहे त्याच्यामध्ये 1 मार्कच्या. तर त्या एमसीक्यू बघा ह्या तुमच्या समोर आहेत. आता मी एक इथून फर्स्ट एमसीक्यू. अ ड्रायव्हर इन अ स्विमिंग पूल बेंड्स हिज हेड बिफोर डायव्हिंग इट. इथपासून सुरू होते. तिथं पुढे मी क्वेश्चन वाचत बसत नाही. तुमच्या समोर स्क्रीन आहे. तर तुम्ही ते क्वेश्चन नोट करा. एमसीक्यूचे क्वेश्चन आहेत त्याचे आन्सर तिथे आहेत. जसे की हा फर्स्ट क्वेश्चन आहे. याचा आन्सर काय डिक्रीज हिट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर तसं प्रत्येकाचा आन्सर दिलेला आहे. तर हे क्वेश्चन एमसीक्यू आहे. सेकंड एमसीक्यू द अँग्युलर मोमेंटम ऑफ सिस्टीम ऑफ पार्टिकल्स इज कन्झर्व्ड. तर त्यातला ऑप्शन पण याचं पण आन्सर इथे दिलेलं आहे. तर हे सगळे एमसीक्यू तुम्ही नोट करा आणि यांचं प्रिपरेशन करा. थर्ड एमसीक्यू झाला इथे आहे तो स्टोन टाईट. ओके, त्याच्यानंतर फोर्थ आहे द मुवमेंट ऑफ इनर्शिया. हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. त्याचा आन्सर पण खाली दिलेला आहे. फिफ्थ क्वेश्चन सेंट्रिपिटल फोर्स फाइंड आउट करायचा. सो त्याचाही आन्सर तिथे दिलेला आहे. सिक्स्थ एमसीक्यू 7. ओके, 6 नोट करा. सेवन्थ एमसीक्यू. हे एकूण टोटल 7 एमसीक्यू आणि त्याचे आन्सर्स तुमच्या समोर आहेत. ते नोट करा. ओके, आता व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये 1 मार्कचे क्वेश्चन. Find the radius of gyration of uniform disk about an axis perpendicular to its plane and passing through its center. ओके, हा एक क्वेश्चन आहे 1 मार्कसाठी. परत हा पुढचा डज द अँगल ऑफ बॅकिंग डिपेंड्स ऑन द मास ऑफ व्हेइकल. असतो का डिपेंड तो, तर ते तिथं सांगायचं. तर बाकी सगळे 1 to 5 क्वेश्चन आहेत. आता रीड करण्यात वेळ जाईल तर हे नोट करा, हवं तर स्क्रीनशॉट मारून घ्यायचं. तर हे 1 मार्कचे क्वेश्चन. त्याच्यानंतर 1 to 5 झाले. परत इथे 6 इथून आहे बघा व्हॉट इज मीन बाय वेल ऑफ डेथ. ओके, आणि हा 9th वन वर्ड प्रॉब्लेम म्हणजे हे 1 मार्कचे झाले सगळे. तर हे व्यवस्थित नोट करा, स्क्रीनशॉट मारून घ्या. त्यानंतर शॉर्ट आन्सर 2 मार्क्सचे क्वेश्चन आहे. ओके, हे 2 मार्क्सचे क्वेश्चन सुद्धा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. टोटल 7 क्वेश्चन आहे. हे झाले 2 मार्क्सचे. त्यानंतर 3 मार्क्सचे क्वेश्चन. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलोसिटी. हे सगळे 3 मार्क्सचे टोटल 7 क्वेश्चन आहेत आणि 4 मार्क्सचे 1, 2, 3. ओके, 4 मार्क्सचे येत आहेत. स्टेट अँड एक्सप्लेन थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. ओके, कोनिकल पेंडुलम. व्हॉट इज कोनिकल पेंडुलम? ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर इट्स टाइम पिरियड. आणि हा थर्ड क्वेश्चन 2 वेज कसा हे विचारलं जातं. एक तर असा विचारला जाईल ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड इथपासून ते शो दॅट द अँगल ऑफ बॅकिंग. दोन्ही तेच आहे, फक्त डिफरंट अप्रोचने विचारलं तर ते करू शकता तुम्ही. म्हणजे फर्स्ट चॅप्टरचे मी सगळे काय केलेले आहे तुम्हाला इथे डिस्कस केलं. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगा की प्रत्येक चॅप्टरचे सर असे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आमच्याशी डिस्कस करा. तुमचा रिस्पॉन्स जर चांगला आला तर व्हिडिओला तुम्ही इतरांशी जास्तीत जास्त शेअर केले तर नक्कीच मी म्हणजे करणारच आहे मी. तरी पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आणखीन सांगा की पुढचे पण लगेच टाका, तर लगेच मी तुमच्याशी शेअर करतो. ओके, तर एवढे प्रिपरेशन करा एक्झामसाठी. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.